स्त्रीवादाची ना अगदी साधी सोपी एका वाक्यात आपण व्याख्या करू शकतो आणि ती म्हणजे जगाकडे, या जगाच्या रचनेकडे स्त्रीच्या नजरेने बघणं. या जगाची रचना जी आहे, स्त्रीवाद काय म्हणतं की या जगाची रचना आहे ती मुख्यत्वे पुरुषांनी केलेली, कारण की काहीही करण्याचा हक्कच मी पुरुषांना होता शतकानुशतकं. आहेत डॉक्टर करुणा गोखले, ज्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले, पुस्तकं प्रसिद्ध आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, भाषांतर अनुवाद करतात. त्यांनी आज स्त्रीवाद म्हणजे काय या विषयावर व्याख्यान दिले, त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, माझं नाव सुवर्णा कुलकर्णी. अचानक माझ्यावर एक छोटीशी छान आणि आवडीची जबाबदारी आली आहे, ती म्हणजे आपल्या आजच्या वक्त्या करुणा गोखले यांची इंट्रोडक्शन करून द्यायची. खरं सांगायचं तर इंट्रोडक्शन करण्यासाठी मलाही त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हतं. आत्ताच त्यांच्या बायोडेटामधनं कळलं, रात्र काल मी वाचलं ईमेलवर, आणि तो बायोडेटाच इतका पॉवरफुल होता की मला या कार्यक्रमासाठी त्यांनी खेचून आणलं. तर तो बायोडेटाच मी तुम्हाला आत्ता त्यांची इंट्रोडक्शन म्हणून वाचून दाखवते. आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री मुक्तिवाद म्हणजे नक्की काय या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचा भरगच्च बायोडेटा मी दाखवते. 2 मिनिटच लागतील. PhD भाषाशास्त्र, अल्बर्टा विद्यापीठ कॅनडा इथनं त्यांनी PhD केलेली आहे. MA रशियन भाषा पुणे विद्यापीठ, BSc सूक्ष्मजीवशास्त्र, राजहंसच्या संपादिका. आता राजहंस आणि संपादिका हे 2 शब्द खूप पुरेसे आहेत, पुढचं काही खरं गरजही नाही आहे वाचण्याची. इतकं मोठं प्रकाशन आणि त्याच्या हेड संपादिका म्हणजे खूपच आपल्याला छान ऐकायला मिळेल अशी खात्री आहे मला. अनुवादित पुस्तकं, आता अनुवादित पुस्तकं ओरिजिनल पुस्तकांपेक्षा लिहायला जास्त अवघड असतात, कारण तुम्हाला शब्दाला शब्द नको असतो, त्याचा मथितार्थ येणं महत्त्वाचं असतं. हो ना. हां, तर अनुवादित पुस्तकं सुखी माणसाचा सदरा राजहंस 1996 साली, म्हणजे त्यांचा अनुभवाचा किती वर्षांचा टप्पा हे कळण्यासाठी मी मुद्दाम साल सांगते. सुखी माणसाचा सदरा, द सेकंड सेक्स 2010 पद्मगंधा प्रकाशन, व्हिक्टोरिया आणि अब्दुल 2012 परत राजहंस, नेहरू नवभारताचे शिल्पकार, नाही लोकप्रिय तरी. मला हे टायटलच इतकं आवडलं आहे. आपल्याला फुलांच्या बायकोचं जे मनोहर तरी हे शब्द माहिती होते, त्याला सिमिलर पण वेगळं, आणि नाही लोकप्रिय तरी असं एक पुस्तक आहे मेनकाचं. पळभर नाही हाय हाय, तुम्ही बी घडाना, ही बरीच राजहंस आणि मेनकाची आहे. सहतंत्र लेखन शुभमंगल पण सावधान, बाई माणूस, चालता बोलता माणूस, प्रामाणिकही सुंदरही. आणि पारितोषिकं मिळाले महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार बाई माणूससाठी, महाराष्ट्र शासन सर्वोत्तम वैचारिक ग्रंथ बाई माणूस, भाल भोळे वैचारिक ग्रंथ पुरस्कार परत बाई माणूस, दुर्गा भागवत शब्द पुरस्कार, दुर्गा भागवतांच्या नावानीचा पुरस्कार द सेकंड सेक्स, रेखा ढोले पुरस्कार अनुवादाचं कार्य, असं त्यांचं सगळं बायोडेटा आहे. मी विनंती करते त्यांनी कृपया. म्हणजे तुम्ही आज वेगळं सांगितलं की याच्यात सांगताच, त्यामुळे ते जास्त छान. थँक्यू. संकल्पना नाही आहे, आणि तरी तुम्ही काही जण निवृत्त असतील, पण इथले जे निवृत्त आहेत ते नक्की काहीतरी चांगल्या कामात मग्न असतील याची मला खात्री आहे. काही जण थेट ऑफिसमधून आलेले आहेत. स्त्रीवादाची ना अगदी साधी सोपी एका वाक्यात आपण व्याख्या करू शकतो आणि ती म्हणजे जगाकडे, या जगाच्या रचनेकडे स्त्रीच्या नजरेने बघणं. इतकी साधी सोपी व्याख्या आहे खरं तर. ती फार काही त्याच्यावरती लेख लिहिण्याची गरज नाही, फार त्याच्यावरती वितंडवाद करण्याची गरज नाही, त्याची कुचेष्टा तर अर्थातच काही करण्याची गरज नाही आहे. कारण की मी नेहमी म्हणते की तुम्ही स्त्री अथवा पुरुष असा, तुम्हाला या जगात एकमेकांबरोबर राहायचं आहे. तुम्ही लग्न करा अथवा नका करू, तुम्हाला स्त्रियांना पुरुषांचा सहवास आणि पुरुषांना स्त्रियांचा सहवास ही एक अटळ वास्तव आहे. आणि त्यामुळे जर स्त्रीवाद समजून घेतला आणि त्यानुसार आपण आपली वर्तणूक पाहिली, त्यानुसार आपण जगाच्या रचनेमध्ये जे काही मुठभर आपलं योगदान असतं ते योगदान देताना जर आपण थोडंसं स्त्रीचा विचार, स्त्रीच्या अडीअडचणी लक्षात घेतल्या आणि त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये योगदान दिलं, तरीसुद्धा मला असं वाटतं की हे जग स्त्री आणि पुरुष दोघांसाठी पुष्कळ
शांतीपूर्ण होईल असं मला वाटतं. त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे स्त्रीमुक्तिवाद म्हणजे नक्की काय, तर अगदी साधी गोष्ट आहे की स्त्रियांच्या नजरेने या जगाकडे बघणं. बीजिंगची जी आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली त्याची हे घोषवाक्य होतं की जगाकडे स्त्रियांच्या नजरेने बघा. आता नक्की काय आहे म्हणजे हे खूपच खरं तर तसा अमूर्त अशी संकल्पना आहे की स्त्रीच्या नजरेने या जगाकडे बघायचं. त्या जगाची रचना जी आहे, स्त्रीवाद काय म्हणतं की या जगाची रचना आहे ती मुख्यत्वे पुरुषांनी केलेली, कारण की काहीही करण्याचा हक्कच मी पुरुषांना होता शतकानुशतकं. आणि त्यामुळे या जगाची रचना, या जगातल्या सगळ्या संस्था आहेत, म्हणजे ती मग धर्मसंस्था असेल, सत्ताकारण असेल, समाजकारण असेल, मूल्यव्यवस्था माणसाची ठरवणं असेल, नंतर अर्थकारण असेल, देशकारण असेल, हे सगळं हे पुरुषांनी रचलेलं आहे, कारण की तो अधिकार फक्त त्यालाच होता. आणि साहजिकच आहे की जो तयार करतो तो स्वतःच्या दृष्टिकोनातून तयार करतो. त्यामुळे स्त्रीवादाचं पहिलं म्हणणंच असं आहे की या जगाची रचना आहे ती पुरुषांनी स्वतःच्या इच्छा, स्वतःची मतं, स्वतःच्या गरजा, स्वतःच्या चूकबरोबरच्या कल्पना हे सगळं डोळ्यापुढे ठेवून केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या स्त्रियांना जाचक आहे. आणि स्त्रियांना जाचक आहेत की नाही याच्याविषयी सुद्धा बरेच वाद होऊ शकतात, पण आपण त्याच्याकडे थोडंसं नंतर येऊया. आणि म्हणून स्त्रीवाद असं म्हणतं की या जगामध्ये स्त्रिया कशा राहतात तर संकोचून राहतात, स्वतःची प्रचंड गैरसोय करून या जगामध्ये स्त्रिया राहतात. आणि ह्याची जर एक थोडीशी जाणीव ठेवली आणि त्या दृष्टीने जर रचना बदलायचा प्रयत्न केला तर हे जग स्त्रियांसाठी सुद्धा पुष्कळ सुखकर होईल. मला एक नेहमी उपमा अशी आठवते की जे कोणी मुंबईमध्ये प्रवास केला असेल, मी 12 वर्ष जवळजवळ मुंबईत राहिले आणि मुंबईच्या उपनगरीय गाड्यांमधनं मी रोज कामाला जात होते. त्यामुळे मला नेहमी एक उपमा डोळ्यापुढे येते की मुंबईच्या उपनगरी गाड्यांमध्ये 3 बाकावरती 3 जणी बसतात आणि चौथीने बसणं असा एक सामाजिक संकेत आहे. आणि ती चौथी काय अशी अंग चोरून या पायावरून त्या पायावर, त्या पायावरून त्या पायावर असं करून ती कशी बशी बसलेली असते आणि प्रवास आटोपते. स्त्रियांचं असंच कुठेतरी काहीतरी होतं आहे की ही रचनाच तिला सोयीस्कर नाही आहे. आणि त्यामुळे तिला जर ह्या जगाची रचना सोयीस्कर व्हायची असेल तर तिच्या नजरेनं आपल्याला या सगळ्या संस्थांकडे बघावं लागेल. आता बऱ्याच वेळा असं वाटतं की नक्की काय आहे, म्हणजे जगाची रचना पुरुषांची सोय डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे, म्हणजे नक्की काय केलं आहे. तर त्याची आपण थोडीशी उदाहरणं आपण देऊ शकतो. आणि जगाचं आकलनच पुरुषाच्या नजरेतनं झालेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे या जगाविषयीचं जे काही मांडणी आहे ती सुद्धा पुरुषाच्या नजरेतनं झाली असं स्त्रीवाद म्हणतो. तर एक साधंच उदाहरण मी तुम्हाला देते की काही वर्षांपूर्वी मानववंशशास्त्राची एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्या परिषदेला जगभरून असू दे, काही प्रॉब्लेम नाही तर त्या परिषदेला जगभरून मानववंशशास्त्राचे विविध वयोगटातले, विविध देशांमधले, विविध भाषा बोलणारे अभ्यासक जमलेले होते. आणि त्या परिषदेला पहिल्या दिवशी जेवणाच्या आधीचं जे सत्र होतं त्या सत्राला 4 अभ्यासकांनी मांडणी केली आणि वेगवेगळ्या अंगाने त्यांनी मानववंशशास्त्रावर नवीन उजेड पाडला. पण या सगळ्या वंशशास्त्रज्ञांनी कधी ना कधीतरी कुठेतरी उल्लेख असा केला होता की मानवाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, मानवाचा इतिहास हा नरसंहाराचा इतिहास आहे, मानवाचा इतिहास हा सशस्त्र किंवा सांस्कृतिक संघर्षाचा हा इतिहास आहे. तिथे एक अभ्यासक बसली होती आणि तिचं सत्र हे जेवणानंतर होतं. तिने हे सगळं ऐकून घेतलं. जेवणानंतरचं पहिलं सत्र तिचं स्वतःचं होतं. ती उठली आणि ती म्हणाली की आत्तापर्यंत 4 अभ्यासकांनी अतिशय उत्तम मांडणी केली, पण त्यांची मांडणी हे एक अर्धसत्य आहे. उरलेलं जे सत्य आहे अर्ध, ते सत्य त्यांनी मांडलं नाही आहे, ते त्यांनी मुद्दाम मांडलं नाही असं मला म्हणायचं नाही. पण हे अर्धसत्य त्यांनी मांडलं नाही याचं कारण त्यांना ते दिसलंच नाही. आणि ती म्हणाली की उरलेलं सत्य मी मांडणार आहे. आणि ती म्हणाली की मानवाचा इतिहास संघर्षाचा इतिहास आहे, ते अर्धच बरोबर आहे. ह्याचं कारण पुरुषांचा इतिहास संघर्षाचा आहे, पुरुषांचा इतिहास नरसंहाराचा आहे, पुरुषांचा इतिहास वसाहतवादासाठी केलेल्या युद्धांचा आहे. बाई या मानवाचा इतिहास संघर्षाचा नाही, बाई या मानवाचा इतिहास नरसंहाराचा नाही. जगाच्या इतिहासात ती म्हणाली असं एकदाही घडलेलं नाही आहे की 100-200 बायका एकत्र आल्या आणि त्यांनी कुठच्या ना कुठच्या तरी जमातीचा शत्रू म्हणून संहार केला.
जगाच्या इतिहासात तुम्हाला हे उदाहरण सापडणार नाही. हां, हे झालं बाईच्या नजरेतनं वास्तवाचं आकलन. म्हणजे आता तुम्हाला कळेल की स्त्रीवाद खरं तर सोपा आहे समजायला. तुम्ही सगळ्या या जगाची मांडणी, या वास्तवाची मांडणी पुरुषांच्या नजरेतनं करत आहात, म्हणून तुम्हाला मानवाचा इतिहास हा नरसंहाराचा, संघर्षाचा, सशस्त्र संघर्षाचा वाटतो. त्याचवेळी जेव्हा सगळेच पुरुष कायम नरसंहार करत होते असंही नाही अर्थात, पण ज्यावेळी तुमच्या मते पुरुष लढाया करत होते, वसाहतवादाच्या सत्ताकरण करत होते, इतर आक्रमण करत होते, इतर संस्कृतींचं खच्चीकरण करत होते, जग पादाक्रांत करत होते, तेव्हा बायका मुलांना सांभाळत होत्या, त्यांचं संगोपन करत होत्या. त्याही आधी बायका स्वतःच्या झोपडीच्या भोवती प्राथमिक स्वरूपातली शेती करत होत्या. ही शेती अवगत झाल्यानंतर बायका आपसामध्ये प्राथमिक स्वरूपातला का होईना पण वाणिज्य व्यवहार करत होत्या. बायका मुलांना वाढवत होत्या, बायका मुलांची सेवा करत होत्या. बायका इच्छेने असो किंवा अनिच्छेने असो कुटुंबातल्या लोकांची, आजारी लोकांची, युद्धावरून जखमी होऊन परत आलेल्या पुरुषांची सेवा करत होत्या. इच्छा का अनिच्छा हा मुद्दा नव्हता, तिला ते करावं लागत होतं. एवढंच काय, पण ती मानवशास्त्रज्ञ म्हणाली की बाई ही पुरुषाची लैंगिक सेवा सुद्धा करत होती इच्छेविरुद्ध. आपण जर सर्व युद्धांचा इतिहास बायकांच्या दृष्टीने पाहिला तर आपल्याला कम्फर्ट वुमेन नावाची जी एक संकल्पना, ती संकल्पना नाही आहे, ते वास्तव आहे. कम्फर्ट वुमेन हे काय जे घटित आहे ते आपल्याला माहीत असेल की जपानच्या युद्धामध्ये जपानी सरकारने कितीतरी जवळजवळ 3,000 ते 4,000 स्त्रियांना त्यांच्या सैनिकांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या लैंगिक इच्छापूर्तीसाठी कंपल्शन केलेलं होतं. शत्रू राष्ट्रातल्या या ज्या कोरियन बायका होत्या त्या कोरियन आणि चीनीसुद्धा, चीनी आणि कोरियन, चीनी उगीच नाही सांगता, पण जेव्हा हिरोशिमावर बॉम्ब पडला त्यावेळी चीनी म्हणाले होते की तुम्हाला असंच पाहिजे. त्याच्यामागे हा सगळा इतिहास होता की चीनी आणि कोरियन बायकांना त्यांनी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला लावलेला होता. त्यामुळे आणि नंतर मग जपानच्या पंतप्रधानांनी त्याबद्दल क्षमा मागितली. जेमतेम 70 अशा कम्फर्ट वुमेन त्यावेळी हयात होत्या, काहीतरी 5-10 वर्षापूर्वी हे सगळं घडलं. मुद्दा हा आहे की जगाचं आकलन हे आत्तापर्यंत पुरुषाच्या दृष्टिकोनातनं झालेलं आहे. स्त्रीवादाने ते वास्तव बदलायचा प्रयत्न केला. त्यामुळे स्त्रीवाद म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर अगदी ही साधी सोपी व्याख्या आहे की स्त्रीच्या नजरेने प्रत्येक संस्थेचं तुम्ही जर विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात विषमता ठासून भरलेली आहे, त्याच्यात अन्याय ठासून भरलेला आहे, त्याच्यात अत्याचार ठासून भरलेले आहे, त्याच्यात खच्चीकरण ठासून भरलेलं आहे. तुम्ही धर्मसंस्था घ्या, धर्मसंस्थेचे एक तर मुळात जगातले सर्व धर्म पुरुषांनी स्थापन केले. जगात एकही असा धर्म नाही आहे की जो स्त्रीनी स्थापन केलेला आहे. जगात असं एकही संस्था नाही की ज्याच्या पीठावरती प्रमुख म्हणून स्त्री बसली. व्हॅटिकनला कधीही स्त्री जाऊ शकत नाही. म्हणजे ती छोटं मोठं चर्चमधलं काम करेल, ती पदाधिकारी असू शकेल, ते सुद्धा आत्ता झालेलं आहे. पण व्हॅटिकनला बाई नाही. प्रॉटेस्टंट तुम्ही जर ख्रिश्चॅनिटीमधलं जर कॅथलिसिझम घेतला तर तिथेही स्त्री नाही. प्रॉटेस्टिझम घेतला, इकडे मारे तुम्ही प्रोटेस्ट करता म्हणून तो प्रॉटेस्टंट धर्म आहे, पण तरीसुद्धा पुरुष सत्तेच्या विरुद्ध कुणी प्रोटेस्ट केलेलं नाही. त्यामुळे तिथेही आर्चबिशप हा नेहमी पुरुषच असतो. हिंदू धर्म घेतला तर 4ही धर्मपीठांचे शंकराचार्य हे पुरुष आहेत. धर्म ही सगळ्यात मोठी संस्था राहिलेली आहे आणि धर्म हा सगळ्यात मोठं आणि सगळ्यात प्रभावी हे प्रसार माध्यम राहिलेलं आहे. आपल्या आता लक्षात येत नाही, पण आत्तापर्यंत सगळ्यांची मनं कशाने भरली होती. आता अगदी तुम्ही म्हणाल की सोशल मीडिया आहे आणि मग इकडचे ट्रोलर्स आणि तिकडचे ट्रोलर्स, पण आत्तापर्यंत अगदी 100 वर्षापूर्वीपर्यंत कुठल्याही जगाच्या पाठीवरती देशात गेला, कुठलाही धर्म घेतला तर माणसाची मनं ही त्याच्या धर्मभावनेंनी आणि धर्मसंकल्पानेही भरलेली होती आणि एकाही धर्माने स्त्रीला पुरुषासारखा समान दर्जा दिलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे जेव्हा स्त्रीवाद म्हणतो की जगाकडे ह्या जगाची रचना पुरुषाच्या सोयीने, पुरुषाच्या इच्छेनुसार केली आहे, त्याच्यात काहीही त्रागा नाही, आदळपट नाही आहे, त्याच्यामध्ये कुठेही अप्रस्ताळपणा नाही, हे 100% वास्तव आहे. हे वास्तव बदलण्याचा प्रयत्न म्हणजे स्त्रीवाद. हे अगदी म्हणजे या जगाचे नागरिक आम्ही पण आहोत.
आमच्याही काही गरजा, अडचणी, इच्छा आणि मतं आहेत आणि ही मतं, स्त्रीच्या इच्छा, स्त्रीच्या गरजा, स्त्रीच्या अडचणी, स्त्रीची मतं मांडण्यासाठीचा आवाज म्हणजे स्त्री मुक्तिवाद. इतकं सोपं आहे ते. आता हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्री मुक्तिवाद ही अशी काही एक स्वयंभू विचारधारा नाही आहे. म्हणजे जसं समाजवाद आहे, मार्क्सवाद आहे किंवा क्वेकर पंथ आहे, त्याची काही मूल्य आहे, किंवा बौद्ध धर्म, हिंदू धर्म, ख्रिश्चॅनिटी, इस्लाम अशी जी एक विचारधारा असते, तसा स्त्रीवाद हा काही असं एक स्वयंभू विचारधारा नाही आहे. स्त्रीवाद ही खरं तर प्रतिक्रिया आहे. आणि कशावरची प्रतिक्रिया आहे तर जेव्हा मग त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल की 1789 साली जेव्हा फ्रेंच राज्यक्रांती झाली. साधारणपणे आपण असं समजतो की फ्रेंच राज्यक्रांती हा लोकशाहीचा अधिकृत असा उगम किंवा उदय आपण म्हणू. त्याआधी लोकशाही मूल्य लोकांना माहितीच नव्हती वगैरे असं नाही, पण ही जगाची साधारण एक अधिकृत सुरुवात समजली जाते लोकशाही मूल्यांची किंवा लोकशाहीवादाची. आणि त्याच्यामधलं घोषणा काय होती की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची त्रिसूत्री आहे. आता गंमत अशी आहे की बंधुता म्हणजे खरोखर फक्त बंधुता होती. त्याच्यामध्ये माता भगिनींचा काहीही विचार नव्हता. फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर थॉमस पेननी राईट्स ऑफ मॅन लिहिले. राईट्स ऑफ मॅन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की राईट्स ऑफ मॅन हे फक्त मॅनच आहे, त्याच्यामध्ये वुमन नाही. आणि म्हणून प्रतिक्रिया, त्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून मग मेरी वुllstonecraftनी राईट्स ऑफ विमेन लिहिला, म्हणजे इन विंडिकेशन ऑफ राईट्स ऑफ विमेन हा ग्रंथ लिहिला. जर फ्रेंच राज्यक्रांतीनंतर थॉमस पेननी राईट्स ऑफ मॅनमध्ये बाईला सुद्धा जर अंतर्भूत केलं असतं तर स्त्रीवादाची एक वेगळी राहुटी काढायची काहीही गरज पडली नसती. कुणाला आंदोलनं आवडतात, कुणाला विद्रोह आवडतो, कुणाला चळवळ आवडते, हे सगळे स्वतःला आत्मक्लेश करून घेण्याचे मार्ग आहेत. पण माणूस जेव्हा आहे ते वास्तव प्रचंड बोचरं असतं तेव्हाच त्याच्या विरुद्ध आवाज करतो. त्यामुळे आंदोलनजीवी असं कुणालाही कितीही खिजवलं तरी सुद्धा माणसाला खरं तर चळवळ करायची इच्छा नसते, विद्रोह करायची इच्छा नसते, त्याला शांतीच हवी असते. पण जेव्हा शांती म्हणजे थडग्यात दाबून टाकणं आणि मग तिथे शांतपणे जगणं असं जर कुठल्याही समूहासाठी होत असेल तर मग तो समूह विद्रोह करून उठतो. म्हणजे हा एक कुठच्याही विद्रोही चळवळीला हे लागू पडतं. आणि जर थॉमस पेननी राईट्स ऑफ मॅनमध्ये वुमनला इन्क्लूड केलं असतं तर मेरी वुllstonecraftला हा खटाटोप करायची काही गरज पडली नसती. मग ही स्त्रीवादाची वेगळी राहुटी सुद्धा बांधायची गरज पडली नसती आणि पुढचा सगळ्यात जो काय संघर्षाचा हे आहे तो झाला नसता. पण असं होत नाही, असं झालं नाही आणि म्हणून स्त्रीमुक्तिवादाची एक वेगळी राहुटी स्त्रियांना करावी लागली. आता हे एक आहे की या राहुटीचं जे काय कच्चे पिटके खांब होते ते फक्त स्त्रियांनीच उभारले असं नाही आहे, पुरुषांनी त्याला भरपूर हातभार लावलेला आहे. याचाच अर्थ कोणताही काळ घ्या, समता हे मूल्य आवडणारे, त्या मूल्याला धरून किमान स्वतःचं आयुष्य जगणारी माणसं नेहमीच असतात. म्हणजे असं नाही आहे की ही अधिकृत घोषणा फ्रेंच राज्यक्रांतीनंतर झाली, मेरी वुllstonecraftने त्याच्यानंतर एक पुस्तक लिहिलं आणि म्हणून स्त्रीमुक्तीचा विचार कोणाला तरी सुचला आहे, असं नाही आहे. स्त्रिया आत्ता आम्ही जेव्हा शैलताईंशी बोलत होतो त्यावेळी प्रत्येक शतकामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी चांगली कामगिरी करणारी स्त्री झालेलीच आहे. म्हणजे तुम्ही अगदी विज्ञान विषय जर घेतले तर विज्ञानात कितीतरी शोध हे स्त्रियांनी खरं तर लावले, त्याची बीज स्त्रियांनी काढलेली आहेत. म्हणजे सगळ्यात अगदी फेमस त्याच्यातलं उदाहरण आहे ते म्हणजे DNA गोलगोलजीने डबल हेलिक्स आहे, त्याचं तर पायाभूत काम हे सगळं रोझलिननी केलेलं होतं, पण त्याचं श्रेय मात्र वॅटसन आणि क्रिक दोघांनी घेतलं. हा इथे स्त्रीवाद येतो की स्त्रीचं मतं, गरजा, अडचणी आणि स्त्रीचं श्रेयसुद्धा तिच्या श्रेयाचं माप तिला मिळायला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून जो काय वाद सुरू झाला किंवा जे काही चळवळी सुरू झाल्या त्या खरं तर स्त्रीमुक्तीच्या चळवळी आहेत. त्यामुळे स्त्रीमुक्तीवादाची एवढी कुचेष्टा का होते, एवढा त्याला विरोध का होतो ह्याचं मला खरं फार आश्चर्य वाटतं. कारण तुमचा जर लोकशाहीवर विश्वास असेल तर मग तुम्हाला स्त्रीमुक्तीवाद पटला पाहिजे. कारण की तुम्ही जर स्त्रीवादाचं, आता सगळेजण काही स्त्रीवादाचं किंवा स्त्रीमुक्ती चळवळीचे अभ्यासक नसतात, पण एक कुतूहल म्हणून जर तुम्ही गेल्या 50 वर्षातल्या स्त्री चळवळीच्या मागण्या बघितल्या तर त्यातली एकही मागणी लोकशाही मूल्यांच्या विरोधात नाही आहे. एकही मागणी अशी नाही. स्त्रियांनी आत्तापर्यंत इतका अन्याय सहन केला, इतका अत्याचार सहन केलेला आहे आणि तरीसुद्धा एकाही स्त्री चळवळीने कुठच्याही देशामध्ये
पुरुषांना बडवून काढा असं म्हटलेलं नाही. नोकर वर्गाने मालकाच्या विरोधात भरपूर केलंय. ज्या कॉलनीज होत्या म्हणजे ज्या वसाहती होत्या त्यांनी वसाहतवादी शक्तींच्या विरोधात भरपूर सशस्त्र विद्रोह केलाय. स्त्रियांनी केलाय. कुठच्याही देशामध्ये स्त्रियांनी पुरुषांच्या विरोधात किंवा पुरुष सत्तेच्या विरोधात सशस्त्र विद्रोह केलाय याचं एकही उदाहरण नाही. तरी सुद्धा या विचाराला फारशी समाजात मान्यता नसते. त्याची कारणं आणखी वेगळी आहेत, आपण त्याच्यात नको पडायला. पण स्त्री मुक्तिवादाची सुरुवात ही अशी एक प्रतिक्रियात्मक विचार म्हणून झालेली आहे, एक नाईलाज म्हणून झालेली आहे. आता थोडंसं मला असं हे उदाहरणं द्यावीशी वाटतात की आपण काही संस्था घेऊया माणसांनी निर्माण केलेल्या, आणि त्या संस्थांमध्ये किती समानता आहे, किती विषमता आहे. खरंच त्या संस्था पुरुष धार्जिणे आहेत का? जेवढ्या बायका आकांडतांडव करतात तेवढा खरंच त्या स्त्रियांवर अत्याचार करणारे आहेत का, हे आपण बघू शकतो. आणि इथे मीच फक्त एकटी बोलेन असंही नाही, तुम्ही सुद्धा जरूर त्याच्यात आता आपण साधं हे घेऊया की धर्मसंस्थेचं तर आपण उदाहरण पाहिलं. एकही धर्म स्त्रीने केलेलं नाही. एकाही धर्मामध्ये स्त्री पदाधिकारी नाही, अजूनही नाही. आणि गंमत अशी आहे की धर्माच्या वाहक या मुख्यत्वे स्त्रिया असतात. म्हणजे स्त्रियांचं इतका बुद्धिभेद झालेला आहे की धर्मच तुला ह्याच्यातनं बाहेर काढेल, हे इतकं स्त्रियांमध्ये रुजवलेलं आहे की ज्याला आपण स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतो, की जो त्रास देतो त्याच्यावरतीच भरोसा ठेवायचा, त्याच्याच विषयी आपुलकी वाटते. तसं सर्व धर्मांनी स्त्रियांना इतकं दुय्यम लेखलेलं आहे, इतकं धर्मग्रंथांमध्ये स्त्रीच्या विरोधात वेडं वाकडं खोटं दाटं अतर्क्य हास्यास्पद अशी विधानं केली आहेत, तरी सुद्धा पोथ्या स्त्रियाच वाचतात, पूजा अर्चा स्त्रियाच करतात. गुरु असतील त्यांच्या मागे जास्त करून अत्रे म्हणालेच होते बुवा तिथे बाया, तसं बायाच जातात. त्यामुळे धर्मसंस्था कशी स्त्रीला अन्यायकारक आहे किंवा स्त्रीला सत्तेपासून दूर ठेवते याची आपण उदाहरणं भरपूर पाहतो. ती काही फार जास्त द्यायची आपल्याला गरज नाही. आपण दुसरी संस्था घेऊया. कोणची सगळ्यात महत्त्वाची संस्था कोणची असते? राजसत्ता. किती आत्ता गोल्डा मायरनी सुरुवात केली की पंतप्रधानपदी स्त्री आहे. पाकिस्तानमध्ये झाली, मग नंतर ऑस्ट्रेलियात झाली, न्यूझीलंडमध्ये झाली, भारतामध्ये झाली, आत्ता झाल्या. पण प्रमाण किती कमी आहे. किंवा मग झाशीची राणी एक झाली किंवा अहिल्याबाई होळकर झाली. अहिल्याबाई होळकरांची तर गंमतच आहे. म्हणजे आपल्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव हे कशाबरोबर असतं? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. ते तिचं कर्तृत्व आहे का? शंकराच्या काय म्हणायचं, शंकराची भक्ती करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत. मग ती शंकराची भक्ती करत होती म्हणून अहिल्याबाई प्रसिद्ध आहे का? तर नाही आहे. पण तिचं वर्णन आपल्यापर्यंत टेक्स्टबुकमध्ये सुद्धा कसं पडतं. म्हणजे मला आठवतं इयत्ता 6वीमध्ये आम्हाला थोरांची ओळख नावाचा एक धडा होता. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं होतं. आणि त्याच्यामध्ये ती कशी साध्वी होती, ती कशी साधी राहायची, हातात ती शिवलिंग घेऊन तिचं डोक्यावरती पदर, आणि ह्याचंच वर्णन होतं. पण अहिल्याबाईचं कर्तृत्व काय? अहिल्याबाईने काय केलं? इथे तरी किती जणांना माहीत असेल अहिल्याबाईचं कर्तृत्व काय? आपल्याला माहित नाही. अहिल्याबाईने ग्रँड ट्रंक बांधायला घेतला होता हे आपल्याला माहित आहे, कारण ती झाकळच जातं. या जगाचा अन्वय लावताना आपण श्रेय देत नाही. जसं अगदी सवर्णांच्या बाबतीत सवर्ण आणि दलित या रिलेशनशिपमध्ये हेच आहे. सत्ताधारी सवर्ण असल्यामुळे दलितांना श्रेय ते दिलं जात नाही. आपल्या तर कोण क्रिकेटर कोण आहे, बाळू नाव विसरते नेहमी त्याचं, दलित होता तो आणि पहिला बॉलर होता स्पिनर, आणि त्याचं नाव आपल्याला माहीत नाही. त्याचं नाव माहीत नाही. त्याला जेव्हा टीममध्ये सिलेक्ट केलं तेव्हा खूप गदारोळ झाला होता त्याच्यामध्ये, कारण की तो दलित होता. म्हणजे सत्ताधारी असतात ते सहसा जे सत्तेपासून वंचित असतात त्यांचं श्रेय पुढे येऊ देत नाही. आपल्याला ऑफिसेसमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं ना, आपलं कंट्रीब्युशन हे सत्ताधारी सहसा कधी पटकन पुढे येऊ देत नाही. म्हणजे तो सत्ताधारी जर तेवढा मोठ्या मनाचा, त्याच्या न्यायबुद्धी जर जागृत असेल तरच, अन्यथा नाही होत. त्यामुळे अहिल्याबाई होळकरांनी इतकी मोठी मोठी कामं केली ती आपल्यापर्यंत कधी आलेलीच नाही आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो डॉक्युमेंटरी करतो. तो म्हणाला मला अहिल्याबाई होळकरांचं सगळं खणून काढायचं आहे. पण अहिल्याबाई होळकरांचं सगळं खणून का काढावं लागतं?
कारण की तिचे उल्लेख हे इतिहासामध्ये इतके कमी आहेत की अहिल्या होळकरांवर जर रिसर्च करावं लागलं ना तर फारसा तो पुढे जातच नाही. म्हणजे अदृश्य स्त्रीचं कर्तृत्व अदृश्य ठेवलेलं आहे, त्याची दखल फारशी घेतलेली गेलेली नाही. त्यामुळे स्त्रीवादामध्ये एक स्त्रीमुक्ती ह्याच्यामध्ये एक फार चांगलं पुस्तक आहे, इनव्हिजिबल विमेन. स्त्रिया दिसतच नाही. संस्थांची रचना करताना स्त्रीच्या गरजा आणि अडचणी ह्यांचा विचार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि इथे बसलेले सगळे शिक्षित काय म्हणायचं खंपीन सुखी सधन वर्गातले आहेत. आपली घरं बांधताना सुद्धा बघा, गवंडी आपलं नाही ऐकत, साहेब काय म्हणतील ते विचारतात. गवंडी स्वयंपाक साहेब करणार आहेत का मी करणार आहे? जास्त वेळा मी करणार आहे. मग माझी उंची बघ ना ओट्याला, साहेबांची कशाला बघतोस? ते काय असतं ना मॅडम, ते उंचीचं गणित असतं. म्हणजे तू नको मला शिकलीस उंचीचं गणित. इथे स्वयंपाक कोण करणार आहे? मी जास्त करणार आहे. माझा नवरा कधीतरी मदत करणार आहे. त्यामुळे तू माझी उंची बघाली. त्यामुळे स्त्रीच्या अडचणी हे विचारात घेतलं जात नाही, ही वस्तुस्थिती. आपण सत्ताकारणामध्ये तर राजसत्तेमध्ये स्त्रियांना इतकं हे केलं गेलं होतं. आणि गंमत अशी आहे की हे जे पुरुषाच्या नजरेतनं पुरुषाला सोयीस्कर असतं त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा हातभार लावतात. असं नाही आहे. म्हणजे आपण काय असतो समाज, आपल्याला जेव्हा सोयीचं असतं ना तेव्हा आपण स्त्रीवादी होतो, आणि आपल्याला जेव्हा पुरुष वर्चस्वाच्या परंपरा सोयीच्या असतात ना तेव्हा आपण पारंपरिक होतो. सत्ताकारणामध्ये स्त्रीचा सहभाग नको. आता हे सगळं स्त्रीवादाने मांडलं आहे. मग आता स्त्री चळवळ काय करते, स्त्रीवाद नक्की काय करते? तर स्त्रीवाद हा या सर्व संस्थांमध्ये कुठे अन्याय आहे, कुठे विषमता आहे ह्याचा खूप खोलात जाऊन विचार करते. खूप खोलात जाऊन. म्हणजे आता आपण अगदी सुरुवातीपासूनच करू, मूल्यव्यवस्थेचा विचार करूया. मूल्यव्यवस्थेमध्ये कुणाला तरी मारून टाकणं हे वाईटच समजलं जातं. बरोबर आहे. अगदी 500 वर्षापूर्वी नव्हतं. दुसऱ्या किंवा टोळीच्या काळात दुसऱ्या टोळीची माणसं आपण सर्रास मारून टाकत होतो. त्यामुळे हिंसा त्यावेळी जास्त होती. आता हे अगदी एस्टॅब्लिश झालं आहे किंवा मानवी समाजातली हिंसा कमी व्हायला लागली. पण कुणाची तरी हिंसा करणं हे याला कुठे ना कुठेतरी एक नकारात्मक मूल्य होतं. पण ते स्त्रियांच्या बाबतीत होतं का? नव्हतं. तुम्हाला हे कल्पनाला एक अफजल खानाला कुठेतरी इंट्युटिव्हली वाटत होतं की मराठे तसे गनिमी काव्यामध्ये खूप हे होते, आपण मराठ्यांच्या भूमीमध्ये आता ही लढाई लढायला जाणार आहोत. त्यामुळे कुठेतरी त्याला विजापूरहून निघतानाच असं वाटत होतं की आपलं काही खरं नाही. हां, त्याच वेळी त्याला एका ज्योतिषाने सांगितलं की तू या युद्धावरनं परत नाही येणार, तू मरणार आहेस, असं एकाने सांगितलं त्याला. या अफजल खानाने काय करावं? या अफजल खानाने स्वतःच्या जनानखाऱ्यातल्या 60 बायकांना मारून टाकलं. 60 बायकांना कडेलोट नाही, त्यांनी विरीत ढकललं. ती जागा अजूनही तिथे आहे. तिथे 60 कबर नावाचं, तुम्ही गुगल जर हे केलं तुम्हाला लगेच दिसेल, विजापूरच्या जवळ 60 कबर नावाचं, तिथे गेला ना तरी अंगावर काटा येतो. त्यामुळे सत्ताकारणामध्ये जीवाला किती मोल नव्हतं. मुलींना मारून टाकायचे वगैरे घेतात अगदी, म्हणजे त्याच्याविषयी बोलायचंही काही कारण नाही. पण आणि कोणीही त्याला विरोध नाही केला. 60 बायकांना एका पाठोपाठ एक ह्याच्यात ढकलून जलाशयात ढकलून मारणं ही काही सोपी गोष्ट आहे? ते काय एकट्या अफजल खानाने केलं नसेल. अफजल खान गेलाच नसेल तिथे त्याला मारायला, पण त्यांनी सगळी यंत्रणा आपली लावली आणि त्यांना मारलं. मला तर आश्चर्य याचं वाटतं की मग ते थडगी तरी कशाला बांधली? वेळेला असते ना कुजून, नाही तरी मोल नाहीच आहे ना. म्हणजे माझ्या मागून या 60 बायकांनी उगीच दुसऱ्या कुणाबरोबर तरी लग्न केलं, संबंध ठेवले, सुखाने जगल्या, खाल्लं प्यायलं, कुठलाच आनंद यांना नको, मारून टाक. अफजल खानाची कशाला? अहिल्याबाई होळकरांचा जेव्हा खंडेराव वारले आसऱ्यांना, ही एकुलती एक सून होती त्यांची, तर त्यांनी अगदी अर्ज विनवणा केला की तू जर सती गेलीस तर मी या राज्याचं काय करू? कारण आता माझं वय होत चाललं. मी तिला जाऊ दिलं नाही म्हणून त्या वाचल्या. मुक्ताबाई गेलीच ना, त्या म्हणत होत्या अगं तू सती जाऊ नको, पण ती गेलीच आणि तिला कोणीही अडवलं नाही. फक्त एकट्या अहिल्याबाई रडत राहिल्या की नको जाऊ तू सती. पण बाकी तिच्या सासरच्यांचं तर हे होतंच की तुम्ही ह्याच्यात पडू नका, आता ती आमची आहे. म्हणजे हस्तांतरण झालं आहे मालकीचं तिच्या. आता आई म्हणून तुमचं तिच्यावर काही हक्क नाही. त्यामुळे सासरच्यांनी तिचं अगदी विधिवत सगळं सती गेल्यानंतर पूजा सगळी केलेली. त्यामुळे धर्मसत्ता ही अशी आहे. शिक्षण संस्थेचं आपल्याला माहीत आहे की शिक्षण संस्था म्हणजे शिक्षणाचा अधिकारच नव्हता, म्हणून तर त्या मेरी वुलस्टनक्राफ्टने शिक्षणाचं हे केलं.
त्यामुळे ती पण संस्था राहिली. आता कुठे राहिली? सुद्धा ते डेमोक्रेसी म्हणतात, पण त्यांच्याकडे कुठे होते? वोटिंग राईट्स नव्हतेच. मॅडम क्युरीला तिसऱ्या लग्नाच्या वेळेला केवढा त्रास हो. दिला, नोबेल प्राइज द्यायचं काय नाही असं अगदी अगदी इतका त्रास दिला इतका. मूल्यव्यवस्था म्हणजे मूल्यव्यवस्था किती वेगळी आहे. गेल्यावर सुद्धा त्यांचं पुराला त्रास अगदी अगदी. त्यामुळे मूल्य असं कुठेतरी झालेलं आहे का की नोबेल प्राईज देताना त्या पुरुषाचं कुठे बाहेर विवाह संबंध आहेत का ह्याचा विचार झाला, त्याने किती लग्न केले ह्याचा विचार झाला, त्याला मूलबाळ होतं की नाही ह्याचा विचार झाला नाही झालेला आहे. पण हे सगळं अजूनही हे सगळं होतं याचा विश्वास तुम्हाला बसणार नाही. 4 वर्षापूर्वी मी स्पेनला गेले. स्पेनला जाताना विसासाठी अप्लाय केलं. ते म्हणाले नवऱ्याची NOC आणा. आणि म्हटलं हे मी पहिल्यांदाच ऐकत होते की नवऱ्याची NOC आणा. हो म्हटलं NOC मी नाही देणार. ती मुलगी म्हणाली मॅडम सगळं बाजूला ठेवा, तत्ववित्व, नवऱ्याची NOC आणा म्हणजे पटपट काम होईल, तुमचं पुढच्या आठवड्यात कॉन्फरन्स आहे. झपकत मी नवऱ्याची NOC गेली. माझ्या मुलीची तर आणखीनच गंमत झाली. माझी मुलगी 1 वर्षाने बाय चान्स युरोपात आणि मग नंतर स्पेनला पण जाणार होती. तिच्याकडे भरपूर वेळ होता. ती म्हणाली मी नाहीच देणार. मग तिने अप्लाय वगैरे केलं. नाव काय? चारुता गोखले. वडिलांचं नाव उदय गोखले. वडिलांचं NOC आण. ती म्हणाली मी नाही आणणार NOC मला भरपूर वेळ. नाही मॅडम मग जरा वेळ लागेल विसायला. ती म्हणाली लागू देत मला भरपूर वेळ, माझ्या 2 महिन्यांनी डेट आहे. तर ते म्हणाले ठीक आहे. पण मग 8-10 दिवसांनी त्यांचा एकाचा फोन आला. तिथं माझा नवराच म्हणाले जाऊ दे ग, तू राहतेस दिल्लीला, तू इथे पुण्याहून अप्लाय केलं, कुठे ये जा करतेस, दे NOC. म्हणून मग शेवटी तिच्या इच्छेविरुद्ध माझ्या नवऱ्यानेच ती NOC वडिलांची देऊन टाकली. 10 दिवसांनी तिला पुन्हा फोन आला ह्याच्यातनं एजंटकडनं. अहो मॅडम खूपच घोळ झाला आहे. ती म्हणाली काय झालं घोळ? अहो तुमचं लग्न झालं आहे. तो म्हणाला हो लग्न झालं ना. अहो मग तुमच्या वडिलांची नाही NOC चालणार, तुमच्या नवऱ्याची आणायला गेला. मालकी हस्तांतरित झालेली आहे हे अजूनही बदललेलं आहे. त्यामुळे या सगळ्या संस्था अजूनही रेशन कार्डवरती बाईच्या नावाने रेशन कार्ड ही आता झाली ती शरद पवारांची कृपा आहे. म्हणजे मी शरद पवारांचं प्रमोशन इथे करत नाही, पण 94 साली जेव्हा महिला धोरण जाहीर झालं त्याच्यामध्ये हे सगळं आलं की आईला मुलाचं नाव आईला म्हणजे मुलाला आईचं नाव लावता येईल, स्वतःच्या नावावरती रेशन कार्ड काढता येईल, झोपडपट्टीचा पास स्वतःच्या नावावर होईल, अन्यथा हे काहीही कशालाही परवानगी नव्हती. आता गंमत अशी आहे की जसं पुरुषांच्या दृष्टिकोनातनं ही सगळी रचना जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी अगदीच काही सायंटिस्ट वगैरे असं नाही, आपला पण त्याच्याशी रोजच्या ह्याच्याशी संबंध असतो. नाव बदललेलं नसलं तर सतत मॅरेज सर्टिफिकेट सगळीकडे दाखवावं लागतं मॅरेज सर्टिफिकेट. मला ते करावं लागलं. माझं नाव जेव्हा मी बदललेलं नव्हते एक दिवशी त्रासून मी म्हटलं की ही शक्ती आता मी ह्याच्यात नाही घालवणार आहे, कुठे या व्यवस्थेशी कुठे झगडायचं. म्हणून मी ते म्हटलं जाऊ दे मरू दे, मी माझं नाव बदलून टाकलं. पण आपला संबंध कसा येतो बघा, आपल्याला असं वाटतं की हे कुठल्या तरी एखाद्या बाईच्या संबंधात येतो. तसं नाही आहे. रेशन कार्डवरती पुरुषाच्या नावानेच रेशन कार्ड काढायचं म्हणजे कुटुंब प्रमुख हा पुरुष असतो. त्यांनी प्रॉब्लेम असा असतो की वेश्यांनी काय करायचं, घटस्फोटितांनी काय करायचं, अविवाहितांनी काय करायचं, अशा कितीतरी अविवाहित स्त्रिया की ज्यांचे वडील मरून गेलेत, मग त्यांनी काय करायचं. म्हणजे जर तुमच्या आयुष्यात पुरुष नसेल तर तुमचं आयुष्य हे सरकार इतकं अवघड करून ठेवतं आणि ह्याची झळ आपल्या सगळ्यांना मिळते. माझं नाव जेव्हा मी बदललेलं नव्हतं पण माझी मुलगी झाली, मला मुलगी झाली, नशीब ती म्हणजे माझं लग्न झालेलं होतं, ती जर विवाहबाह्य किंवा मी कुमारिका असते आणि कुमारी माता असते तर मग भारत सरकारने काय केलं असतं देवाला माहिती. मला इतका त्रास झाला, तिची आई म्हणून या जगात मला जगायला इतका त्रास झाला. ती अमेरिकेत जन्माला आली आणि मी साधारण 1 वर्षांनी भारतात परत येणार होते. माझा नवरा आणखीन 6 महिने राहणार होता. मी असा विचार केला की आपण आत्ताच हिच्या नावाने जे काय तिला गिफ्ट मिळालेले पैसे होते ते सगळे मी भारतात बँक ऑफ इंडिया ही तुमची फर्ग्युसन कॉलेजची बँक, फर्ग्युसन कॉलेज समोरची बँक ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये मी तिच्या नावाने खातं उघडलं आणि म्हटलं आपण भारतात गेलो की ते काय आपल्याच मुलीचं आपणच काढलेलं खातं आहे, आपण जसे लागेल तसे पैसे काढू. मी गेले तिथे पैसे काढायला, पण मॅडम तुम्हाला नाही काढता येणार का. म्हटलं मीच उघडलं तिच्या नावाने खातं. नाही पण ऐका शब्द तिचा ऐका, नॅचरल पेरेंट इज फादर. ह्याच्या इतकी अननॅचरल गोष्ट मी कधीच ऐकलेली नाही.
नॅचरल पेरेंट इज फादर हे नॅचरल आहे ती म्हणते म्हणून बाप एक्झॅक्टली. जसं आपण म्हणतो की मातृत्व ही वस्तुस्थिती आहे, पितृत्व हे म्हटलं तर सांगून घे, त्याला ती सिद्ध करावी लागते. पण बाईच्या पोटात, या बाईच्या पोटातनं हे बाळ आलं हे तुम्ही सांगू शकता. त्या माणसाने मला सांगितलं, मॅडम तुम्हाला तो अधिकार नाही, तुम्ही हे पैसे काढू शकणार नाही. तर म्हटलं पण म्हणजे काढणार, ती तर मायनर आहे, 1 वर्षाची ती. नाही म्हणजे तिचे वडील असतील तर ते काढू शकतील, कारण की ते नॅचरल फादर आहेत. अहो म्हटलं म्हणायला लाज नाही वाटत तुम्हाला? मला काढू नाही दिले. आता कदाचित बदललं असेल, आता कदाचित बदललं असेल, हे 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण मला पैसे काढू दिले नाहीत. मग मी भावाला पैसे माग, सासऱ्यांना पैसे माग, कारण माझ्याकडे मी इतक्या वर्षांनी अमेरिकेतनं आले, माझ्याकडे पैसेच माग. त्यामुळे या संस्था सगळ्या, ह्याला आपण म्हणतो की ह्या सगळ्या स्त्रीच्या अडचणींचा विचारच केला जात नाही. अगदी छोटं उदाहरण सांगते तुम्हाला. मुंबई आणि पुणे, महाराष्ट्र हे सगळ्यात प्रागतिक राज्य आहे भारतातलं. त्याच्यातलं मुंबई आणि पुणे ही सगळ्यात प्रागतिक शहरं. या 2 शहरांमध्ये धावणारी ट्रेन, चांगली अगदी भल्यांची ट्रेन घेऊया आपण, डेक्कन क्वीन. या डेक्कन क्वीनमध्ये बाईच्या गरजांचा विचार होतो का? या ट्रेनमध्ये सॅनिटरी पॅड मिळत नाही. किती साधी गरज आहे. गुटखा मिळतो, आता बंदी आली म्हणून सोडून द्या, पण गुटखा मिळतो, तंबाखू मिळते, सिगरेट मिळते, पुस्तकं मिळतात. राजहंस प्रकाशांनी एवढ्या लय ठोकळ्या डेक्कन क्वीनमध्ये विकलेले. पण बेबी फूड मिळत नाही, जी बाईची गरज आहे. जेवढी पुरुषाची म्हणजे बाळाची गरज आहे तेवढीच बाईची गरज आहे. बेबी फूड मिळत नाही, डायपर मिळत नाहीत आणि सॅनिटरी टॉवेल्स मिळत नाही. आणि ते इन्स्टॉल केले होते तर ते तोडमोड करून काहीतरी करून ते निकामी झालेले. त्यामुळे जेव्हा स्त्रीवाद म्हणतो ना की ही रचना आमच्यासाठी नाही आहे, या रचनेत आम्हाला खूप अंग चोरून राहावं लागतंय, त्यावेळी लोकांना असं वाटतं की बाई खूप आक्रस्ताळी आहे किंवा ही चळवळ खूप आक्रस्ताळी आहे. पण तसं नाही आहे. तुम्ही जर बाईला, आणि झालंय असं ना की या सगळ्या गैरसोयींची बायकांनाच इतकी सवय झाली आहे की आपण जर असं सांगायला लागलं ना बायकांना, ही अतिच करते, ही टोकाचंच वाढते असं म्हणतात. थप्पड सिनेमामध्ये एक्झॅक्टली हे सगळं दाखवलंय. लापता लेडीज मध्ये पण असं दाखवलं. अच्छा, मी लापता लेडीज नाही पाहिलं. सुंदर गाडीला थप्पड तर तुम्ही बघितलं असेल. हो बघितलं. त्या बायकाच म्हणता येतो ऐसा होता येईल, ऐसा होता येईल. हो हो अगदी. लापता लेडीज मध्ये तसं पोलिसांसमोर तो थप्पड मारतो. हो हो, म्हणजे ते तर आम्हाला चळवळीत दिसतंच की पोलीस म्हणता हो ताई, स्त्रियांसाठी राखीव जागा असतात ना, भांडायला लागतं. हो तिथे भांडायला लागतं आणि कंडक्टरशी भांडण करायला लागतं तर मिळते नाही. हो हो, माझं पण एकदा असंच झालं होतं. माझं एक हिस्टेरेक्टमीचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर 2-2.5 महिने मला रजा घ्यावी लागली. मी पहिल्यांदा जात होते. त्यावेळी मी मुंबईला राहायचे, कल्याणला राहायचे आणि वाशीला माझं ऑफिस होतं. 1.25 तासाचा प्रवास आणि बसला जागा नव्हती. तर एका सीटवरती एक बाई आणि तिचा नवरा लेडीज ह्याच्या सेक्शनमध्ये बसले होते. तर मी त्यांना म्हटलं की एकतर खरं त्या बाईनेच सांगायला पाहिजे होतं की त्या बायका उभ्या आहेत, तर पण त्यांना गप्पा मारायच्या होत्या. नवरा बायको वयाच्या 50व्या वर्षी एवढ्या बसमध्ये सुद्धा गप्पा मारतात म्हणजे मला त्यांचं कौतुकच वाटलं जरा. पण ठीक आहे, गप्पा मारायच्या तुम्हाला. तर मी त्यांना म्हटलं की अहो जरा प्लीज उठा ना, माझं हे लेडीज सीट आहे. तर ते इतका भांडला माझ्याशी तो माणूस. हो म्हणजे तुम्हाला सगळीकडे स्वातंत्र्य हवं असतं, समता हवी असते, मग आता मात्र कशाला तुम्हाला सीट हवी आहे, मी नाही उठणार. मग मला खूप राग आला. मला खरं तर त्या बाईचं जास्त राग आला, कारण त्या बाईने नवऱ्याला सांगायला पाहिजे होतं की तू उठ म्हणून. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं समानता हवी आहे, बांधली आहे ना तुम्हाला, तुमचं हिस्टेरेक्टमीचं ऑपरेशन झालं आहे का म्हटलं, ही खरी घटना आहे, ही खरी हे भांडले नाही मी. म्हटलं तुमचं हिस्टेरेक्टमीचं ऑपरेशन झालं आहे, तुम्ही 5 लोकांचा स्वयंपाक करून आलाय का म्हटलं. मी माझे सासू सासरे, मुलगी, नवरा आणि माझं स्वतः एवढ्या सगळ्या सासू सासऱ्यांचं जेवण आणि आमच्या तिघांचे डबे करून मी आले म्हटलं. तुम्ही बायकोच्या हातचे पोहे खाऊन आला असा. तरी तो माणूस उठला नाही, सगळेच असं करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपण जेव्हा तोंडावर फेकतो ना की तुम्हाला समानता हवी आहे, त्यावेळी हे लक्षात घ्यावं लागतं की स्त्रीचं शरीराचं काय करायचं. स्त्रीच्या शरीराने स्त्रीवरती प्रचंड मर्यादा, प्रचंड बंधनं आणि प्रचंड अडचणी निर्माण केलेल्या असतात. हा तर विचार अजिबात कधी कोणी करत नाही. अगदी भले डॉक्टरी व्यवसायातली लोक इथं आहेत, डॉक्टर मला माहिती आहे, डॉक्टरी व्यवसायातली लोकंसुद्धा करत नाहीत हा विचार की स्त्रीच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि स्त्रीच्या गरजाही वेगळ्या आहेत. बस स्त्रीची खूप वेळेला समजून घेत नाही, कारण की सवयच नसते. कारण की आपल्याला स्त्रीच्या नजरेतनं काही बघण्याची सवयच नाही लावलेली.
मला आठवते मी जेव्हा मुंबईमध्ये कचरा कामगार काम करायचे तर एकीचं गर्भाशय खूप खाली, श्रम खूप करायचे लहानपणापासून, तर एकीचं गर्भाशय खाली आलं होतं खूप, आणि त्याचं तिला इन्फेक्शन झालं होतं, प्रचंड त्रास होता, ताप येत होता. म्हटलं आधी तुला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार आहोत. तर दुसरी तिची तिथे पण ताई तिला काही त्रास होत नाही. मला इतका राग आला. म्हटलं अगं जिचं एवढी वेळ आहे तिला त्रास होत नाही असं तू कशी काय म्हणतेस? काही नाही, चांगली सकाळी भाकऱ्या भाजून आली. म्हटलं अगं लाज वाटायला कशी आहे, या अवस्थेमध्ये तू तिला भाकऱ्या भाजायला लावते. म्हणजे होतं असं की ती असंवेदनशीलता आपली हळूहळू हळूहळू इतकी वाढलेली असते की आपल्याला अडचणी दिसतच नाही. तर सहनशीलता हा फार गुणच समजला जातो. हो, त्याकडे हे परिस्थिती आता नक्की बदलली आहे. शहरांमध्ये बदललेली आहे, सुखवस्तू घरांमध्ये बदललेली आहे, पण सगळीकडे नाही बदललेली अजून. आपण हे हा काय याला म्हणायचं की हे बर्फाचं हिमनगाचं फक्त वरचं टोक आहे आणि ते त्याच्यावरनं छान चमकतंय प्रकाशात. अरे पण त्याच्या खाली अंधकार आहे खूप. म्हणजे आता जे इथे व्यावसायिक आहेत किंवा वकिली व्यवसायातली लोक असतील, वैद्यकीय व्यवसायातली लोक असतील, शिक्षकी व्यवसायातली लोक असतील, वकील झालेल्या मुलींची लग्न होत नाहीत कारण का की लग्नानंतर ही सेक्शन 498 लावला तर हिने तर काय करायचं, ही भीती आहे. म्हणजे वकील झाले ना मुलगी की लगेच नकार देतात. अहो वकील काय, माझी मैत्रिणी श्रीमती संघटनेत काम करते, ते तिचं लग्न होत नाही, तिच्या मुलीचं लग्न होत नाही. हे खरं आहे. आमच्या इथे हो, आई श्रीमती संघटनेचं काम करते. ते वैतागतात, त्यांना वाटतं सासरी गेल्यावर भांडणं करतील का हां, काय. असं काहीतरी. त्याच्यातले गैरसमज भरपूर आहे की स्त्रीमुक्तीवाद हे आता काही फक्त स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणारं वगैरे अशी फक्त ही चळवळ राहिलेली नाही आहे. स्त्रीमुक्तीवाद किंवा स्त्रीमुक्ती चळवळ ही एक प्रचंड मोठी ज्ञानशाखा झाली आहे आणि तिने खूप मोठी एक शहाणी समाजापुढे आणून ठेवलेली आहे. ह्याचं आपल्याला भान नाही आहे, कारण की कुठे कुठे विषमता आहे, कुठे कुठे स्त्रीच्या अडचणींचा विचार करून ती व्यवस्था बदलायला पाहिजे. याचा एक प्रचंड अभ्यास जगभर स्त्रीवादींनी केलेला आहे. त्याच्यात पुरुष सुद्धा भरपूर आहेत. ते अभ्यासक म्हणून असं अजिबात समजू नये की स्त्री चळवळीमध्ये पुरुष नाहीत. माझा नवरा सुद्धा मला भरपूर स्त्री चळवळीत मदत करतो. त्यामुळे ही एक मोठी ज्ञानशाखा आहे. तर मला एक थोडक्यात सांगायचं की स्त्रीमुक्ती चळवळीतल्या अभ्यासकांनी किंवा ज्यांना स्त्री पुरुष समानतेचा विचार पटलेला आहे अशा विविध क्षेत्रातल्या अभ्यासकांनी प्रचंड अभ्यास करून एक वास्तव, एक सत्य आपल्यापुढे मांडलंय. हिंदू धर्मामध्ये सत्य शोधनाला एवढं महत्त्व आहे की म्हणजे अगदी गांधी तर शेवटी म्हणाले ते सत्य हाच परमेश्वर, म्हणजे इतकं आपल्याला सत्य जर महत्त्वाचं वाटतं तर या स्त्री अभ्यासकांनी या सर्व जगभरच्या रचनेचं, संस्थांचं जे काय वास्तव आणलेलं आहे तो एक फार मोठा अभ्यास, ती एक फार मोठी शहाणी समाजापुढे दिली आहे. मी छोटीशी 1-2-3 उदाहरणं देते की आणि स्त्री सत्तेत असली कसा फरक पडतो. अहिल्याबाईंचं उदाहरण देते मी. अहिल्याबाईंनी घाट बांधले माहेश्वरला, त्यांचं बाजूलाच महाल होता, महाल खरं नाही म्हणायचं त्याला, राजवाडा छोटासा. तर त्या घाटांमध्ये मला माहिती नाही तू पुढे गेलंस तर लक्षात आलंय का, तिथे कोरडे हौद आहे. तर मी त्या गाईडला विचारलं की हे कोरडे हौद कशासाठी आहेत, तर ते म्हणाले की अहिल्याबाई एक दिवशी घाटावरती नेहमीप्रमाणे आल्या होत्या, नर्मदेची पूजा करायच्या ना त्या रोज, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बायका म्हणजे कपडे धुतात नदीत, त्यांचं निम्म लक्ष कपड्यांकडे, निम्म लक्ष ती मुलं खेळतात त्यांच्याकडे. बायकांना शांतपणे त्यांचं काम करता यावं म्हणून त्यांनी कोरडे हौद बांधले आणि त्याच्यात मुलांना सोडा तिथे आणि मग तुम्ही शांतपणे तुमची कामं करा आणि तिथे बसा, सुखदुःखाच्या गप्पा करा, बायकांना एकमेकींशी बोलायचं असतं, काय सांगायचं असतं मनातलं, तिथे त्या शांतपणे बसू शकतील म्हणून त्यांनी ते कोरडे हौद बांधले. सत्ता घरी आला की कसा फरक, सत्तेवर बाई आली की कसा बाईच्या अडचणींचा विचार करते ह्याचं एक छोटं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. हिलरी क्लिंटनचा एक मला द्यायचा नेहमी मोह होतो की बाळंतपण अमेरिकेमध्ये हेल्थ सिस्टीममध्ये बाळंतपण सिझरियन सेक्शन करायचं असेल तर अर्थातच जास्त पैसे, ते जगभर जास्त पैसे पडतात त्याच्यासाठी. आणि जेव्हा बिल क्लिंटन आल्यानंतर हिलरी क्लिंटननी अमेरिकन मेडिकल सिस्टीममध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्यावेळी तिने बऱ्याच कन्सल्ट केलं डॉक्टर्सना आणि तिने असा फतवा नाही तो GR काढला की नैसर्गिक बाळंतपण आणि सिझरियन सेक्शन याला समान फी मिळेल. अमेरिकेतली C सेक्शनची सर्जरीज 35% कमी झाली. कॅन यू बिलीव्ह? 35%. म्हणजे ही सिस्टीम किती बायकांना गृहीत धरत होती. हे का असं होतं?
कारण ती बायका त्यांना खरंच माहिती नसतं. बरं, मी जरी समजा PhD असेल मायक्रोबायोलॉजी, पण मला ऑब्स्टेट्रिशियनचं काय हे वास्तव हे काय मला माहिती नसतं ना. त्यामुळे सत्ताधारी जर स्त्री असेल तर त्याच्यातून नक्की फरक पडतो हे मला माहिती आहे. आता मी जे तुम्हाला म्हटलं की बायकांनी बायकांनी नाही, स्त्रीवादी, पुरुष स्त्री दोघांनी ग्रामपंचायतमध्ये जेव्हा येतात बायका तेव्हा त्या पाणी, अगदी मुलांचं, बस, आरोग्य, बस, शाळेची बस, बरोबर. हे फार महत्वाचा फरक. बाई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाल्यानंतर पहिलं काम काय करत असेल तर या म्हणतात तसं घराघरात पाणी आणि विजेची सोय, आणि तिसरी म्हणजे मुलींच्या शाळेची व्यवस्था आणि बस रूट तयार करणं. कितीतरी बायकांच्या बचत गटांनी आपापल्या छोट्या छोट्या गावांमध्ये बसेस सुरू केल्या शाळेच्या वेळी ती येईल आणि परत जाईल. फक्त एकच फेरी बसची, पण ती स्त्री सरपंचांनी केली. म्हणजे स्त्रीची गरज. मुली का शाळेच्या बाहेर पडतात? कारण की त्या सेफ नसतात, त्यांना इतकं लांब पाठवायला भय नसतो, त्या येता जाता त्यांच्यावरती बळजबरी होते, म्हणून त्या शाळा सोडतात. आणि म्हणून बायकांनी हे केलेलं आहे. अभ्यासाविषयी तुम्हाला मी एक छोटंसं सांगते. जास्त अभ्यास अर्थातच युरोप अमेरिकेत झालेले, पण भारतात सुद्धा आता अगदी जोराने हे अभ्यास सगळे सुरू आहेत. सर्व संस्थांचा व्यवस्थांचा अभ्यास करायचा. आता भारतामध्ये निशा अगरवाल, बीना अगरवाल सारखी मोठी मोठी स्त्रीवादी लेखिका आहेत, अभ्यासक आहेत. करतात त्यांनी हा विचार केला आहे, त्यांनी हे अभ्यास केले आहेत की भारतामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, लघु आणि सूक्ष्म या इंडस्ट्रीजमध्ये बायकांना कर्ज किती मिळतात, किती टक्के बायकांचे अर्ज मान्य होतात, त्याच्यासाठी किती तारण ठेवावं लागतं, तिथे पुन्हा नवऱ्याची सही आणा ही भानगड असते. कुठच्याही पुरुषाला कुठच्याही जगामध्ये बायकोची परवानगी आणा असं नसतं. मॅरेज सर्टिफिकेट तर सोडाच, पण बाईची परवानगी वगैरे सुद्धा मागत नाही. हे अभ्यास झाले. किती टक्के कर्ज मान्य होतात बाईचे, ह्याचे अभ्यास झालेले आहेत. त्याच्यानंतर आरोग्य क्षेत्रामध्ये किती टक्के तरतूद ही बाईच्या आरोग्यासाठी होते, पुरुषाच्या ह्याच्यात किती टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरुष किती वेळा येतात आणि बाई किती वेळा येते. त्याच्यावरून सरळ सरळ दिसतं की जवळजवळ 60% वेळा बाई आजार अंगावर काढते. आणि आज छोट्या गावांमध्ये, छोट्या घरांमध्ये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरांमध्ये पुरुष आजारी पडला तर त्याला किती वेळा उपचार मिळतात आणि स्त्री आजारी पडली तर त्याला किती वेळा उपचार पडतात, ह्याचे अभ्यास झालेले आहेत. कृषी क्षेत्रामध्ये असंघटित कामगारांमध्ये तफावत पगारांची किती आहे ह्याचे अभ्यास झालेले आहेत. जगभर झालेले आहेत, भारतात सुद्धा आता सुरू झालेले आहेत. युरोप आणि अमेरिकेमध्ये तर इतके मोठे मोठे अभ्यास या बाबतीत झालेले आहेत की उदाहरणार्थ UK मधली एक अभ्यासक आहे, तिने शोधून काढलं की गेले 200 वर्षामध्ये UKची जे काय UKचं काय पाऊंडावरती पुरुषांचं चित्र किती वेळा आणि बाईचं किती वेळा, हा पण अभ्यास झाला. आणि मग तिच्या लक्षात आलं की फक्त 2दाच बाईचं चित्र आहे. पाऊंडाच्या नोटेवरती फक्त 2 वेळा बाईचं चित्र होतं. आणि त्याच्यातलं सुद्धा व्हिक्टोरियाचं पण नाही, 2 कुठलं तरी वेगळं का व्हिक्टोरियाचं मला एवढं आठवत नाही आता ते 2 बायकांची नावं. त्याच्यातलं सुद्धा एक ते काढत होते. तर तिने मग खूप त्याच्यात पत्रापत्री केली, खाली त्यांची लढाई केली. ती म्हणाली की असं नाही, आधीच फक्त 2 बायका आहेत. नाही मॅडम, एवढी कर्तृत्ववान बायकाच कुठे दिसतात. हे त्याचं उत्तर UK मध्ये सुद्धा ऐकाल, ही ब्रिटिश बाई मी सांगते. मग तिने खूप झगडा करून त्या 2 बायकांचं तरी ठेवलं. हे खरं आहे का की 2च बायका जगाच्या संपूर्ण UKच्या ह्याच्यामध्ये 2च बायका कर्तृत्वान निघाल्या का? पण ते नाहीये. आता आपण भारताच्या नोट पाहिली तर मला नाही वाटत. स्टॅम्प्स बघूया ना, भारताचे स्टॅम्प्स जर तुम्ही पाहिले तर भारत बरा म्हणायचा. आत्तापर्यंत जवळजवळ किमान 5% वेळा तरी पोस्टाची तिकीटं ही बाईच्या सन्मानार्थ काढली. म्हणजे हे खूपच झालं. अमेरिकेत तर तेवढं पण नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणीच मागे हा जो काही प्रकार आहे ना त्याच्या विरोधात हे अभ्यास झालेले आहेत. नंतर ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे. आणि हे पण अभ्यास झालेले आहेत की समजा स्पेन घेतला, भारत घेतला, बांगलादेश घेतला तर किती टक्के ऑफिसला जाणारे पुरुष किती टक्के वेळा बसने जातात आणि स्वतःच्या वाहनाने जातात, आणि बायका नोकरीला जाताना किती टक्के वेळा बस किंवा रिक्षा घेतात आणि स्वतःच्या वाहनाने जातात. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की पुरुष हे जवळजवळ 72% स्वतःच्या वाहनाने, एकच गाडी असली तर ती पुरुष चालवत येतो आणि बाई टॅक्सी करते, रिक्षा करते, चालत जाते किंवा बस घेते.
आणि हे लक्षात आलं, हा स्पेनमधला अभ्यास आहे, हे लक्षात आल्यावर तिने हे केलं की मग ही बसची टायमिंग बाईला सोयीस्कर आहेत का. आणि मग तिने असा अभ्यास केला की बायका जेव्हा नोकरीला जातात ना त्यावेळी त्या नुसत्या नोकरीला नाही जात, छोटी मोठी घरातली कामं करतात, कसलं तरी बिल भर, मुलाला आजीकडे सोड, काहीतरी किराणा घे, मग जा. परत येताना तेच आहे, मुलाला पिकअप कर, काहीतरी हे खरेदी कर, कुणाला तरी बरं नाही म्हणून भेटायला जा, आणि मग ती घरी येतात. मुद्दा हा आहे की म्हणजे तिला जर प्रवास ब्रेक करावा लागत असेल तर तिला दरवेळी वेगळं तिकीट काढावं लागतं स्पेनमध्ये. मग तिने एक आंदोलन केलं की नाही, ही बसची सिस्टीम आहे ती बायकांना जुलमीच आहे, कारण की तिचा जास्त पैसा जातो, ती कुटुंबाचं काम करत असून. मग त्यांनी ती सगळी सिस्टीम बदलली. म्हणजे आता याला स्त्रिया हे जे अभ्यास करतायत त्यांनी जी एक नवीन शहाणी मारली आहे, त्यांनी आता धोरणं बदलत आहेत, भारतात सुद्धा बदलत आहेत. चित्र काय अगदी इतकं आता काळं राहिलेलं नाही, ते नक्की सकारात्मक बदल व्हायला लागले. भारतामध्ये सुद्धा कितीतरी रेशन कार्डच्या वेळी तर मीच त्या आंदोलनात होते की तुम्ही एका वेळी रेशन देता, त्या बाईला उचलता आलं पाहिजे ना. रेशन, पाणी भरणं, मुलांना शाळेत नेणं ही सगळी बाईची कामं असतात. रेशनला सहसा पुरुष रांगेत उभा राहत नाही. आणि तुम्ही सगळं जर महिन्याचा शिधा एकाच वेळी दिला तर त्या बाईला कसा उचलणार आहे, तो नाही उचलत तिला. मग ती म्हणते जाऊ दे, किंवा तो लगेच तोच दुकानदार स्वतःच्या ह्याच्यात काळ्या बहिणी विकतो. तर आम्ही ते आंदोलन केलं होतं की तुम्ही 2 वेळा द्या, 15 दिवसांनी द्या. सिस्टीम बदलली. आपला रेशनशी संबंध येत नाही म्हणून, पण मी ज्यांच्याबरोबर काम करते त्या बायकांचा येतो. आता रेशन 2दा मिळतं महिन्यातलं, आणि मग ते त्यांना झेपतं, ते त्यांना 2 वेळा झेपतं. आणि मुख्य जे पैशाचाही आहे, इथे गरिबी श्रीमंतीचा पण आहे. एका वेळी एवढे पैसे नसले तर ते जातं ना वाया तुमचं. मला जर 25 लिटर केरोसिन, 20 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू एक बाई कशी देणार, शक्यच नाही. आणि एवढा पैसाही तिच्याकडे एका वेळी नसतो. त्यामुळे आता रेशन सिस्टीममध्ये ही सुरू झालेलं आहे की तुमचा त्यावेळी तुम्ही जर घेतलेलं नसेल ना तर ते पुढच्या वेळी तुम्ही घेऊ शकता, आणखी कोणाला तरी बरोबर आणू शकता. म्हणजे आपण म्हणतो पण स्त्री चळवळीने गरिबांचा खूप विचार केला आहे, दलित कास्ट सिस्टीममध्ये दलितांचा खूप विचार केला आहे. स्त्री चळवळी जेव्हा म्हणते की या जगाकडे स्त्रीच्या नजरेने बघा, तेव्हा ती फक्त स्त्रीच्या नजरेने बघा म्हणत नाही, ती LGBTQRच्या नजरेने बघा, अपंगांच्या नजरेने बघा, सर्व वंचित, दलित, उपेक्षित, पीडित अशा सर्वांच्या नजरेने बघा असं ती म्हणते. आणि जगाचा हा इतिहास आहे की जसं स्त्री चळवळीला बळ आलं, ते बळ आलं त्याला दुसरं महायुद्ध कारणीभूत होतं, इंडस्ट्रियलायझेशन कारणीभूत होतं, लोकशाही सगळीकडे ही गेली, लोकशाही पटली लोकांना, ते कारणीभूत होतं. पण जशा स्त्री चळवळीने जोर धरला तसं सर्व वंचित पुढे आले. तुम्ही भारतातल्या LGBTQRची मुवमेंट जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी बळ स्त्री चळवळीकडनं घेतली. तुम्ही दलित चळवळ घेतली तर ती जरी पॅरलल जात होती तरी दलित आणि स्त्री चळवळ एकमेकांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर अपंगांचं, मी जेव्हा माझ्या अडचणींचा विचार करते तेव्हा मी इतरांच्याही थोड्याशा अडचणींचा विचार करते. मी जर सत्ताधारी असेल ना तर मला कोणाच्याच विचाराची गरज पडत नाही. त्यामुळे ही जी एक महासत्ता होती, अनेक महासत्ता उदयाला आल्या. म्हणजे अगदी इक्ष्वाकू घराणं उदयाला आलं, लयाला गेलं, मौर्य आले, गुप्त आले, आपल्याकडे डायनास्टीज वेगवेगळ्या झाल्या. नंतर चीन बऱ्याच ठिकाणी पसरला, सोव्हिएत युनियन बऱ्याच ठिकाणी पसरलं, UK तर अनेक ठिकाणी गेलं, मलेपासून कुठे कुठे सगळ्याच महासत्ता उदयाला आल्या, लयाला गेल्या. एक महासत्ता टिकू नये ती म्हणजे पुरुष सत्ता. त्याला थोडंसं खिळखिळ करून त्याच्यात कुठेतरी फट घेऊन या सगळ्या वंचितांना, सगळ्या दुर्लक्षितांना कुठेतरी तिथे जागा तयार करण्याचं काम स्त्री चळवळ करते. म्हणजे ही खरं तर लोकशाहीचीच एक शाखा आहे. लोकशाहीत जर घेतलं असतं आधीपासून, आपल्या सुदैवाने आंबेडकरांनी आणि त्या सगळ्या 154 लोकांनी आपल्याला घेतलं आणि आपलं आयुष्य बरंच सुकर झालं त्याच्यामुळे. पण जिथे घेतलं गेलेलं नाही तिथे मात्र अजून अमेरिकेत पण वाटतं, पण खूप स्त्रियांना वेगवेगळे त्रास आहेतच. आणि आता एक छोटंसं, म्हणजे तुमची परवानगी असेल तुम्ही म्हणते की मग ही सगळी पुरुष विरोधी आहे का चळवळ, तर ही पुरुष विरोधी नाही. मी म्हटलं तसं अगदी सुरुवातीला म्हटलं की एकाही स्त्री संघटनेने पुरुषांचं हे हक्क काढून घ्या असं म्हटलेलं नाही, पुरुषांना शासन करा असं म्हटलेलं नाही, किंवा एवढी स्त्री भ्रूण हत्या होत होती पण एकही स्त्री चळवळ असं म्हणाली नाही की मग आता पुरुष भ्रूण हत्या होईल. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की स्त्री चळवळीने कधीही हिंसक मार्ग अवलंबलेला नाही. कधी ना तर काही इतकं अशक्य आहे का, एवढं अशक्य नाही आहे. आता घरोघरी स्त्रिया संतच आहेत का, तर नाही.
स्त्री ही माणूस आहे. स्त्री चळवळ हेच म्हणते, स्त्री माणूस आहे, तिच्यात दोष असणार, ती चुका करणार, तिने चूक केली तर तिला शासन केलं पाहिजे, पण शासन हे तिच्या चुकीच्या प्रमाणात असलं पाहिजे. आपल्याकडे असं होतं की भाजीत मीठ जास्त पडलं म्हणूनही थोबाडीत खाते, माहेरी न विचारता माहेरी गेली म्हणूनही थोबाडीत पडते. किंवा आज तू ऑफिसमध्ये नसते, कुणाच्या स्कूटरवरनं बसून आली म्हणूनही सुशिक्षित उच्च शिक्षित सगळ्या प्रकारच्या बायकांना डोमेस्टिक व्हायलन्स सहन करावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. 50% स्त्रिया कुठल्याही स्तरातल्या असो या कधी ना कधीतरी डोमेस्टिक व्हायलन्सच्या बळी असतात. आता ही आकडेवारी काही फारशी भूषणावं नाही. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे स्त्री चळवळीच्या बाबतीत की समष्टी आणि व्यक्ती अशा 2 पातळी असतात, व्यक्ती पातळी आणि समष्टी पातळी. तर स्त्री चळवळीचं म्हणणं काय की समष्टीच्या पातळीवर समान संधी द्या, समष्टीच्या पातळीवरती यंत्रणा स्त्री सुलभ करा, म्हणजे ज्याला विमेन फ्रेंडली आपण म्हणतो की जिथे, आणि समष्टीच्या पातळीवरती समन्याय द्या. व्यक्ती पातळीवरती हे सगळं लागू होईल का? व्यक्ती अशी कितीतरी मला कुटुंब माहिती आहे की जिथे बाईनी इतकं नवऱ्याला छळलं आहे, पण हीच नवऱ्याला छळणारी बाई जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा बाई म्हणून तिच्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कुठलीही चळवळ घेतली ना तरी समष्टी आणि व्यक्ती, मग आमची सून इतकी शेफारली आहे असेल ना, सून शेफारली असेल तर तिच्या वागणुकीचं तिला जे काही शासन व्हायचं असेल ते तक्रार तसं तिला आपोआपही मिळेल, आणि त्याच्यासाठी टिट फॉर टॅट किंवा तुम्हाला जे काय हाताळणी करायची आहे ती कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही हाताळणी करू शकता ना. त्यामुळे स्त्री चळवळ असं म्हणतच नाही अजिबात की लॅक्स करा नियम, पण नियम समांतर असू द्यात, मूल्यव्यवस्था समांतर असू द्यात. तुम्ही जात पंचायतीमध्ये बायकांचे निवाडे करता, त्या जात पंचायतीत कोण असतं? उच्चवर्णीय पुरुष असतात. हो, बाईचं ऐकणार कोण? आणि मग तो त्याची मूल्यव्यवस्था त्या ह्याच्यावरती लागतो. म्हणजे किती वेळा आपल्या उच्च सुप्रीम कोर्टातल्या जजने जर असं म्हटलं की तू रेप केलेला आहेस तर त्याच रेपिस्टला म्हटलं ना तू हिच्याशी लग्न करायला तयार असशील तर मग काय बोलायचं. म्हणजे ही पूर्णपणे मूल्यव्यवस्थाच जर अशी असेल स्त्रीला अन्याय करत तर काय करायचं. मला नेहमी असं वाटतं की मूल्यव्यवस्था तयार करणं हे सर्वोच्च सत्ता आहे. मी कोणत्या मूल्यांनी जगायचं हे मी ठरवू शकणं ही सगळ्यात मोठी स्वातंत्र्याची संकल्पना असू शकते. आणि ही मूल्यव्यवस्था कधीही अगदी आत्तापर्यंत स्त्रीला ठरवता आलेली नाही. तिला दुसऱ्याच्या नियमाने, तिला पुरुषांच्या मूल्यव्यवस्थेच्या नियमानेच जगावं लागतं. आणि याला कोणी अपवाद नाही, मी पण नाही अपवाद. मी स्त्री चळवळीत काम करते तरीसुद्धा मला सुद्धा पुरुषांनी जी मूल्यव्यवस्था केली आहे तिथे काही ठिकाणी मी विरोध करू शकते, काही ठिकाणी मला पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही. त्यामुळे आणि किती जणांशी जगतात, त्यामुळे मला ती मूल्यव्यवस्था मान्य करूनच जगावं लागतं. आणि ही मूल्यव्यवस्था अधिक संवेदनशील होणं सर्वांप्रती, फक्त स्त्रियांप्रती नाही, सर्व वंचितांप्रती, दलितांप्रती, अपंगांप्रती, सर्वांप्रती ती संवेदनशील होणं ही खरी लोकशाही आहे. आणि स्त्री मुक्तिवाद हा लोकशाहीचाच एक भाग असं मला वाटतं. मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे जरा सांगायचं. बघा, तुम्हाला काही प्रश्न असतील, काही आक्षेप असतील, काही प्रश्न आहेत? मला माहिती नाही, म्हणजे तुम्हाला वेळ परवानगी काय जे काय असेल त्याचं मला हेच आहे, हेच आहे. हो, हेच आहे ना. कारण की ती व्यवस्था तुम्ही सचिवालयात काम करत असाल तर तुम्हाला ते मिळतं, समान मिळतं. पण तुम्ही असंघटित क्षेत्रात गेलात की तुम्हाला नाही मिळत. किंवा असंघटित क्षेत्रामध्ये अगदी एखाद्या डॉक्टरकडे रिसेप्शनिस्ट असेल आणि पुरुष रिसेप्शनिस्ट असेल, काय कधी कधी असतो डॉक्टर पुरुष पण रिसेप्शनिस्ट असतो, तर त्याला जास्त पगार आणि तिला कमी. आणि त्यांचं आर्ग्युमेंट असं असतं की त्याचा संसार अवलंबून आहे त्याच्या पगारावर. असं कसं? अरे हे जग सगळ्यांचं आहे ना. मग कुठच्याही जाती धर्माचा लिंगाचा कुठचाही लैंगिक कल असलेल्या माणसाला हक्क आहे ना त्याच्यात. पण ते भिनलेलं असल्यामुळे जागा अडवतात वगैरे. त्याचा आपण थोडंसं वेळ असेल तर नंतर बोलूया. यांना काही प्रश्न? काही मातृसत्ताक समाज आहेत ना अजून, त्यांचा स्त्री मुक्तीच्या दृष्टीनं काही अभ्यास वेगळा झालाय का? झालेला आहे ना. आपल्याला वाटतं ना तशी मातृसत्ताक समाज फार कमी आहेत, फार कमी आहेत. आणि आता उदाहरणार्थ केरळचं आपण उदाहरण देतो. ते केरळच्या उदाहरणामध्ये संपत्ती आईकडनं
येते. म्हणजे माझ्या मैत्रीण नेहमी म्हणायची माय हाऊस, तर ते तिच्या आजीनी तिच्या आईला दिलं होतं आणि तिचे वडील वगैरे सगळे तिथे त्यामुळे राहते. जास्त सिक्युअर्ड नॉट नेसेसरीली, कारण बाहेर समाजात महासागर आहे. मी मातृसत्ताक पद्धतीतली केरलाईट आहे म्हणून पुण्यात माझी तू छेडछाड काढू नको असं काय आपण म्हणू शकत नाही. ते ठीक आहे, पण निदान आर्थिकदृष्ट्या त्या लायनेज जे आहे ते आईकडनं येत स्वायत्त होतात का नाही, होतात. लायनेज येतात. त्याचा एकूण त्यांच्या आयुष्यावरती परिणाम होतो. हो हो. सगळ्यात जास्त परिणाम कुठलं होतं खरं तर कोणत्या स्वातंत्र्याने होतो माहिती का? म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य तर महत्त्वाचं असतं, लैंगिक स्वातंत्र्य आणि लैंगिक मूल्यव्यवस्थेमुळे इतकं बायकांना अत्याचार सहन करा. तू तिच्याकडेच का पाहिलंस, तुझ्या मोबाईलमध्ये त्याचा मेसेजच का आला, संशय आणि बायकांचे मोबाईल तपासणं हे सार्वत्रिक आहे. हा, त्यामुळे मातृसत्ताक पद्धतीमध्ये अजूनही असे समाज आहेत की जिथे स्त्री पुरुष संबंध हे स्वेच्छेने होतात, लग्न स्वेच्छेने होतात. जोपर्यंत त्या दोघांना एकत्र राहायचं असतं तोपर्यंत राहतात, स्प्लिट होतात, कुणी त्यांना बोलत नाही. कमी आहेत पण हे समाज आता हळूहळू आक्रसत चालले.